आज महाराष्ट्राचा आणि नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं खूप खूप अभिनंदन करतो की एक सर्वसमावेशक बजेट जे काम आम्ही 2.5 वर्ष अगोदर सुरू केलं त्याला पुढे कंटिन्यू करण्याचं काम जे आहे ते आजच्या बजेटमधून आपल्याला दिसून येतं। प्रत्येक योजना जी आम्ही सुरू केली 2.5 वर्षामध्ये ती प्रत्येक योजना सुरू ठेवण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये ॲडिशन करण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने माननीय वित्तमंत्री अजितदादा यांनी केलेलं आहे। मी सर्वप्रथम हा महाराष्ट्र जो आहे हा सगळ्यात जास्त पुढे FDI मध्ये आहे, म्हणजे आम्ही FDI मध्ये नंबर 1 आहोत, स्टार्टअप्समध्ये नंबर 1 आहोत, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 आहोत। त्याला अजून बूस्ट करण्यासाठी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये भरपूर अशा ॲडिशन्स जे आहेत हे करण्याचा निर्णय जो आहे तो ह्या सरकारच्या माध्यमाने या बजेटमध्ये घेतला। न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 2025 ती आम्ही अनाउन्स करतोय की त्याच्यामध्ये 40 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट असणार आणि 50 लाख जॉब जे आहेत ते पुढच्या 5 वर्षांमध्ये देण्याचं उद्दिष्ट सरकारच्या माध्यमाने करण्यात आलेलं आहे। मला वाटतं हे खूप मोठं उद्दिष्ट आहे आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह जो आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही बोललो ते पूर्ण करण्याचं काम 2.5 वर्षामध्ये तर केलंच, पण त्याचबरोबर ते सगळ्या गोष्टी पुढे चालू ठेवण्याचं काम देखील केलं। त्याचाच भाग म्हणजे आज हा न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी आहे ज्याच्यामधून 50 लाख नवीन जॉब नोकऱ्या मिळतील। त्याचबरोबर डेडिकेटेड लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर 10,000 एकरमध्ये हे डेव्हलप करतोय। मी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधून येतो, मस्के साहेब मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधून येतो। त्याला बूस्ट करण्यासाठी जे आहे हे ग्रोथ हब, जसं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक ग्रोथ हब आहे तसंच कुर्ला वारलीमध्ये असेल, वडाला, गोरेगाव, नवी मुंबई, खारेगाव आणि विरार बोईसर। मला वाटतं ह्याच्यामध्ये नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसर हे मस्के साहेबांच्याच मतदारसंघामध्ये हे अजून बूस्ट जे आहे हे या इंडस्ट्रीमध्ये करतील। फक्त नेहमी आम्ही सांगितलं की मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये एवढी क्षमता आहे की 1.5 लाख ट्रिलियनची इकॉनॉमी फक्त मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधून येऊ शकते फक्त। म्हणजे त्याला बूस्ट करण्यासाठी ग्रोथ हब हे आता सगळ्या मतदारसंघामध्ये राबवण्यात येतं आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यापासूनच ग्रोथ हब अनाउन्स केलेलं आहे। तिथे रस्त्यांचं कामं देखील सुरू आहेत। त्याचबरोबर एका काळीमध्ये गडचिरोली फक्त नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जायचा। जेव्हा शिंदेसाहेब UD मिनिस्टर झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये ज्या क्वारी आहेत, मायनिंग्स जे आहेत हे ओपन करण्याचं काम आणि त्याचबरोबर लोकांना रोजगार देण्याचं काम केलं। आज त्याला स्टील हब म्हणून जे आहे हे गडचिरोलीचा भाग जो आहे तो ओळखला जाईल। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज गडचिरोलीसारखा नक्षलग्रस्त भाग देखील आज स्टील हब म्हणून पूर्ण देशापुढे त्याचं एक उदाहरण जे आहे स्थापित करण्याचं काम करतंय। आज 500 कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ती तिथे आपण करतोय। त्याचबरोबर महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन आज धैर्यशील माने जिथून येतात तिथे जास्त मोठा टेक्स्टाईल हब म्हणून कोल्हापूरला देखील ओळखलं जातं। त्याला देखील बूस्ट करण्यासाठी जे आहे महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन आपण एस्टॅब्लिश करतोय। त्याचबरोबर इनोव्हेशन सिटी नवी मुंबईमध्ये 250 एकरमध्ये इनोव्हेशन सिटीची घोषणा देखील आपण केलेली आहे। सगळ्यात मोठा भाग इन्फ्रास्ट्रक्चरमधला म्हणजे वाधवान पोर्ट जो 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे होणार आणि 2 लाख जॉब जे आहेत हे फक्त वाधवान पोर्टमध्ये निर्माण होतील। त्याच्यासाठी देखील ॲलोकेशन सरकारने केलेलं आहे। याच्या अगोदरच केंद्र सरकारने पण केलेलं आहे गेल्या बजेटमध्ये आणि आत्ताच्या सरकारने देखील केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आता मुंबईचं एअरपोर्ट झालं, नवी मुंबईचं एअरपोर्ट आता एप्रिलमध्ये सुरू होईल। आता 3रं एअरपोर्ट हे जे आहे हे देखील वाढवांच्या बाजूला पालघरच्या दिशेने म्हणजे एक ट्रायंग्युलर एअर कनेक्टिव्हिटी जी आहे ते आपण एस्टॅब्लिश करतोय। म्हणजे MMR रिजनमधला असेल, पालघरमधला असेल किंवा कुठलाही मनुष्य असेल तो कुठल्याही एअरपोर्टला जो आहे जाऊ शकतो। एक एअर कनेक्टिव्हिटी आपण एस्टॅब्लिश करतोय। त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याच्यामध्ये 14,000 कोटीचं उद्दिष्ट जे आहे 14,000 किलोमीटरचं उद्दिष्ट जे आहे हे आपण ठेवलेलं आहे। त्याच्यासाठी टोटल कॉस्टिंग प्रोजेक्ट 30,000 कोटीचं जे आहे हे प्रावधान आपण करतोय।
त्याचबरोबर ॲग्रो लॉजिस्टिक हब्स, म्हणजे जिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातोय तिथे आपण ॲग्रो लॉजिस्टिक हब्स करतोय, जेणेकरून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फायदा जो आहे, आता त्याचा फायदा झालेलाच आहे समृद्धी महामार्गामुळे, पण आता तिथे ॲग्रो लॉजिस्टिक हब्स केल्यामुळे शेतकऱ्यांचा जो माल आहे हा मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी अजून सुलभ जे आहे ते त्यांना होणार आहे. स्टोरेजचा जो प्रॉब्लेम यायचा तो स्टोरेजचा प्रॉब्लेम येणार नाही. कोल्ड स्टोरेजेस जे आहे तिथे एस्टॅब्लिश होत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शक्तिपीठ हायवे हा सगळ्यात मोठा उद्दिष्ट जे आहे सरकारचं आहे. 760 किलोमीटर जसं समृद्धी महामार्गाचं होतं तसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शक्तिपीठ हायवे जो 86,000 कोटीचा आहे तो देखील एक मोठा प्रोजेक्ट जो आहे तो आपण करतोय. एलिव्हेटेड रूट आहे ठाणे टू नवी मुंबईच्या मध्ये. त्याचबरोबर नवी 2 एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट, त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी देखील एस्टॅब्लिश करण्याचं सरकारचं मानस आहे. त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये मेट्रोची कनेक्टिव्हिटी जी आहे ह्या दोन्ही एअरपोर्ट्सच्या मध्ये आपण करतोय. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ह्याच्या अगोदर देखील 12,500 कोटी रुपये जे आहेत ते आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलं. त्याचबरोबर वीज बिल म्हणजे मोफत वीज बिल योजना ती देखील आम्हीच आणली. त्याच्यामध्ये ॲडिशन देखील या बजेटमध्ये करण्यात येतं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे जलयुक्त शिवार 1.0 जो सक्सेसफुल झाला देवेंद्रजींच्या काळामध्ये, त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम जलयुक्त शिवार 2.0 हे देखील आपण करतोय. त्याच्यामध्ये 4,227 कोटीचं प्रावधान जे आहे हे केलेलं आहे आणि उद्दिष्ट जे आहे 2026 मार्चपर्यंत आपण पूर्ण करणार आहोत, जेणेकरून 5,800 गावं जी आहेत त्या जलयुक्त शिवाराच्या अंडरमध्ये येतील. त्याचबरोबर आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैनगंगा नलगंगा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे, नारपार गिरनार रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे, दमनगंगा गोदावरी रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे, तापी मेगा रिचार्ज इरिगेशन सिस्टीम आहे. हे देखील आपण करतोय. त्याच्यासाठी देखील हजारो कोटीचं प्रावधान जे आहे हे सरकारच्या माध्यमाने करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र इरिगेशन इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम त्याच्यासाठी 5,000 कोटीचं प्रावधान जे आहे इरिगेशन सिस्टीमसाठी हे सरकारच्या माध्यमाने केलेलं आहे, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण एकाच फक्त कॉन्सन्ट्रेटेड नाही पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा फायदा जो आहे सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्यात जास्त विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जो आहे तो याचा होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना त्याच्यामधून देखील ती योजना 7.5 HP जी आहे ही आपण पुढे कंटिन्यू ठेवतो आहे. आत्तापर्यंत मला वाटतं 45 लाख ॲग्रिकल्चर पंप्स लोकांना देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमाने शेतीमध्ये 1 लाख एकर त्याच्यामध्ये बेनिफिट होईल आणि 50,000 शेतकऱ्यांना जो आहे त्याचा फायदा होईल. 500 कोटी रुपये त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे आता आपण आधुनिकतेकडे जातोय तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे. तर आता शेतीमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तेवढा सहभाग जो आहे तो असला पाहिजे, त्याच्यासाठी हे प्रावधान जे आहे ते केलेलं आहे. त्याचबरोबर जे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते नेहमी ते बॅम्बू मिशनबद्दल बोलायचे. त्या बॅम्बू मिशनला बॅम्बू प्लांटेशनला पुढे घेऊन जाण्याचं काम देखील या बजेटमध्ये झालेलं आहे. त्यासाठी 4,300 कोटी रुपये फक्त बॅम्बू प्लांटेशन प्रोजेक्टसाठी जे आहे हे ठेवलेले, जेणेकरून बॅम्बूवरती आधारित इंडस्ट्रीज त्याला आधार मिळेल. ज्या प्रकारे केंद्र सरकारने बॅम्बू मिशन राबवलं, बॅम्बूला एका गवताचा दर्जा दिला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज वाढल्या, त्याच्यामधून प्रोडक्ट्स बनणार, ज्या प्रोडक्ट्स बनतात त्याच्यामध्ये वाढ झाली. आत्ता महाराष्ट्रामध्ये देखील एक शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जी आहे बॅम्बू मिशनच्या माध्यमाने, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल. त्याचबरोबर हाऊसिंग फॉर ऑल हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं नेहमी ते आहे की हाऊसिंग फॉर ऑल, प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येक बजेटमध्ये प्रावधान केलं जातं. तसंच जे आहे ते आज देखील हाऊसिंग फॉर ऑल याच्या अंतर्गत देखील प्रधानमंत्री आवास योजना अर्बन आणि प्रधानमंत्री आवास योजना रुरल फेज 2 जिथे 20 लाख घरांचं जे आहे हे उद्दिष्ट जे आहे आम्ही समोर ठेवलेलं आहे. जलजीवन मिशनसाठी 3,900 कोटी रुपये. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
ही देखील योजना विरोधकांनी खूप त्याच्यावरती टीका टिप्पणी केली. योजना राबवण्याच्या अगोदर आम्ही ती सक्सेसफुली इम्प्लिमेंट केली आणि 2.5 कोटी भगिनींना जो आहे तो त्याचा लाभ दिला. आत्ता देखील त्याच्यासाठी प्रावधान जे अगोदर 33,000 कोटी रुपयाचं प्रावधान होतं, आता 36,000 कोटीचं प्रावधान जे आहे ते त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केलेले, जेणेकरून कोणालाही जे अफवा पसरवत आहेत की बाबा एवढ्या बहिणींना कमी करून टाकलं, तेवढ्या बहिणींना त्याच्यातून काढून टाकलं, हे सगळं झूट जे आहे हे आज समोर आलेलं आहे. आज बजेटमध्ये प्रावधान जे आहे 33,000 होतं त्याचं 36,000 केलेलं आहे. त्याचबरोबर लखपती दीदी योजना त्याचं देखील 25 लाख महिलांपर्यंत पोचायचं आहे. आणि त्याचबरोबर बचत गट त्याला प्राधान्य देण्यासाठी उमेद मॉल हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभं करण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमाने होतील, जेणेकरून बचत गटांना स्वतःचं बाजारपेठ जो आहे तो तिथे मिळेल. उमेद मॉलच्या माध्यमाने हे उद्दिष्ट जे आहे ते पुरे होईल. पहिले 10 डिस्ट्रिक्ट्स आम्ही घेतो आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांना मानवंदना म्हणून ग्रँड मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे हे आपण आग्र्यामध्ये करतो आहे. शिवसृष्टी आंबेगावमध्ये त्याच्यासाठी 50 कोटी रुपये आपण ॲलोकेट केलेले आहेत. त्याचबरोबर पानिपतमध्ये, हरियाणामध्ये, संगमेश्वरमध्ये ही सगळीकडे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण करतो आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्याच्यासाठी ॲडिशनल फंड जे काय लागणार त्याचंच प्रावधान केलेलं आहे. त्याचबरोबर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक जे आहे मुंबईमध्ये आपण करतो आहे. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे स्मारक याच्यासाठी देखील ॲडिशनल 220 कोटीचं प्रावधान जे आहे ते आपण केलेलं आहे. तर मला वाटतं एक सर्वसमावेशक सगळ्यांना पुढे घेऊन जाणारं जे आहे हे बजेट आज सरकारच्या माध्यमाने प्रस्थापित इथे केलेलं आहे, पुढे ठेवलेलं आहे लोकांच्या. मी सरकारचं, महायुतीच्या सरकारचं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो की सगळ्या ज्या योजना आम्ही अनाऊन्स केल्या, सुरू केल्या, त्या पुढे घेऊन जाण्याचं काम आणि त्याच्यामध्ये ॲडिशन करण्याचं काम जे आहे या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेमधील विरोधकांचं झूट सगळ्यांच्या समोर आलेलं आहे असं तुम्ही आत्ता बोलताना म्हणाले. पण विरोधी पक्षांच्या नेत्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की तुम्ही 2100 रुपयाचा वादा केलेला होता. आम्ही लोकांना सांगितलेलं आहे की या सरकारमध्ये जे आहे, सरकार पुन्हा आल्यानंतर जे आहे 2100 रुपये जे आहे ते बहिणींना आम्ही देणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही कुठेच नाही बनवणार नाही. तुम्ही बाकीचे राज्य बघा, जिथे जिथे जे आहे काँग्रेसने अनाऊन्समेंट केली तिथे कोणाला एक दमडी देखील दिली नाही, योजना बंद करण्यात आली. पण आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत की येणाऱ्या काळामध्ये जे आहे 2100 रुपये जे आहे हे बहिणींना 100% मिळतील. ज्या पद्धतीने इंडस्ट्रीची तुम्ही नावं घेतली, यूथसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मुंबईच्या आसपासची शहरं आता ही रोजगार हब बनतायत का? 100%. गुजरातला सगळे उद्योग चालले आहेत असं विरोधकांनी वारंवार टीका केली. फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम इलेक्शनच्या अगोदर देखील केलं. लोक जे आहेत ते फेक नरेटिव्हला बळी पडले नाही. आज FDI मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये. हे कसं होणार? जेव्हा इंडस्ट्रीज येतील महाराष्ट्रामध्ये तेव्हाच परदेशी गुंतवणूक जी आहे ती वाढते. आज परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आहोत, स्टार्टअप्समध्ये नंबर 1 आहोत. आणि मला वाटतं हे जे MMR रिजनमध्ये आम्ही ग्रोथ हब हे जे अनाऊन्समेंट केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं 1.5 लाख ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचं जे आहे उद्दिष्ट फक्त MMR रिजनमध्ये, जसं आता BKC झालेलं आहे त्याच धर्तीवरती हे बाकी 5-6 शहरं जी आहेत ही ग्रोथ हब म्हणून समोर येतील. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की माझ्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, अशा पद्धतीने त्यांना तेवढंच येतं टोमणे. फिस्कल डेफिसिटबद्दल बोललं पाहिजे त्यांनी की कशा प्रकारे जे आहे महाराष्ट्र पुढे जातोय. आणि टोमणे मारायला काही जात नाही. बजेट जो आहे हा बजेट सर्वसमावेशक असला पाहिजे, सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा असला पाहिजे. आणि मला वाटतं ते महाराष्ट्र करतं आहे, जास्त लक्ष देण्याची गरज नाही. एक वेगळा प्रश्न आहे, एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आत्ताच मोठे स्मारक देण्यात आले, म्हणजे आग्र्याचं असो, पानिपतचं असो. काँग्रेसने 60-70 वर्ष राज्य केलं पण त्यांच्या कधी डोक्यातही नाही आलं की आपल्या महापुरुषांची एवढी मोठे स्मारक या ठिकाणी उभे होऊ शकतात. या सरकारने आपला शब्द पूर्ण केला. कधी त्यांनी त्याच्याबद्दलचा विचारच केला नाही. त्यांनी पोलरायझेशन पॉलिटिक्स याच्याबद्दलच जास्त लोकांना धर्माधर्मामध्ये भिडवण्यासाठीच त्यांनी या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत केल्या. आणि त्यांना कुठल्याच राज्यपुरुषाबद्दल जे आहे कधी पडलं नव्हतं. पण आमचं सरकार जे आहे हे कटिबद्ध आहे, महाराष्ट्रामध्ये नाही फक्त पूर्ण देशामध्ये जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल तिथे तिथे जे आहे ते अग्रेसर भूमिका घेण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलेलं आहे. एक वेगळा प्रश्न आहे अर्थसंकल्पाशिवाय. आज ठाकरे आणि फडणवीस आमने सामने आले होते. फडणवीस
फडणवीसांनी ठाकरेंना नमस्कार केला, मात्र शिंदे साहेबांनी ठाकरेंची नजरानजर देखील केली. तर मी ते काय बघितलं नाही बाबा. तुमच्या दृष्टिकोनातून आता कसं मी बोलू की कोणाला कोणी बघितलं नाही करून. रवींद्र दंगेकर तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात. आज सायंकाळी त्यांचा पक्षप्रवेश होतोय. 3 महिने झालेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीला, आणि त्यानंतर तुम्ही उमेदवार जो काँग्रेसचा उमेदवार होता त्याला तुमच्या पक्षात घेतलं. पण यावरती हर्षवर्धन सपकाळांनी टीका केली आहे. ते म्हणतात तू कोण होतास, तू काय झालास? बघा, लोक जी आहेत, वेगवेगळे नेते जे आहेत, हे शिवसेनेमध्ये जोडले जात आहेत, प्रवेश करत आहेत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे 2.5 वर्षामध्ये काम केलं त्याच्यावरती विश्वास ठेवून जे आहे ते लोक वेगवेगळ्या पक्षाचे देखील शिवसेनेमध्ये येत आहेत. आता याच्यामुळे कोणाची पोटदुखी होत असेल तर त्याचा त्यांनी औषध घेतलं पाहिजे. पण हे जे आहे प्रवेशाचा विषय हा सुरूच राहणार आहे, कारण की लोकांना एक विश्वास बसलेला आहे की शिंदेसाहेब जे बोलतात आणि ज्या प्रकारे कार्यकर्त्याच्या मागे उभं राहतात पूर्णपणे ठामपणे आपण पाहिलं, लोकसभेमध्ये पण पाहिलं आणि विधानसभेमध्ये पण पाहिलं. म्हणून विश्वास ठेवून मोठी मोठी मंडळी जी आहेत शिवसेनेमध्ये येतात. येणाऱ्या काळामध्ये अजून मंडळी जी आहेत, अजून लोक जे आहेत हे शिवसेनेमध्ये येतील. संसदेत आज राहुल गांधी यांनी अधिवेशनाच्या दरम्यान पहिल्याच दिवशी मतदार यादीत कशा प्रकाराने घोळ होत आहे, खास करून महाराष्ट्र राज्यात, हरियाणा वगैरे असे कन्सर्न्स आहेत. त्यांचं रडगाणं तर ते सुरूच आहे मतदार याद्यांवरून. जे मतदार याद्या जेव्हा बनत होत्या, मी पहिलं आधीही सांगितलेलं आहे की मतदार याद्या जेव्हा प्रसारित होतात तेव्हा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला जो आहे तो मतदार यादी मिळत असते, ऑनलाईन असतात, आणि त्याच्यामध्ये जे काही बदल होत असतात हे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ जो आहे तो असतो. आता इलेक्शन झाल्यानंतर, हे जागे झाल्यानंतर आता म्हणजे यांना कोण समजावणार? पहिलं त्यांनी प्रोसिजर काय असते ती समजून घेतली पाहिजे की मतदार याद्या प्रत्येक जेव्हा नाव त्याच्यामध्ये ॲडिशन होतं, डिलिशन होतं, त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला असतो, प्रत्येक पक्षाला असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.